हाय ऑल, नमस्कार. आत्ता आपल्यासोबत आहेत अनुरूपचे मॅनेजिंग डायरेक्टर कानेटकर काकू आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना बर्लिनमधला अनुरूपचा एक्सपिरियन्स कसा वाटला आणि त्यांचे काय टिप्स आहेत आपल्या सगळ्यांसाठी. हाय काकी. हाय. तुम्हाला अनुरूपचा जे इथे आज मेळावा होता बर्लिनमध्ये, तर त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे काय तुमचे एक्सपेक्टेशन होते आणि कसा वाटलं तुम्हाला इथलं लाईक कार्यक्रम आणि तुमचे काय टिप्स असतील यंग लोकांसाठी. बर्लिनचा एक्सपिरियन्स खूप मस्त होता. इनफॅक्ट आम्ही आजचा इव्हेंट डिक्लेअर केल्यापासून ऑलमोस्ट एका महिन्याच्या आत हा इव्हेंट फुल झाला होता. ओ वाव. सो आमचं म्हणणं असंच आहे की मराठी माणूस जिथे जिथे अनुरूप आहे तिथे तिथे. वाव. सो जगभरात जाण्याची आमची इच्छा आहे आणि ऑलमोस्ट आम्ही कॅनडा, USA, आता नेक्स्ट आठवड्यामध्ये लंडन आणि युरोप असं सर्व ठिकाणी आम्ही येत आहोत. ओके. आणि तुम्हाला एक छान टिप्स द्यायची असेल यंग मुलांना किंवा मुलींना जे अनुरूपवरती सरळ बघताय, तर काय तुम्ही सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला आरशात बघा. म्हणजे वास्तव जे काही आहे त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करा आणि काय नकोय तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये ते मात्र लिस्ट आउट करा. कारण त्या गोष्टी फक्त 4-5च असतात, त्याच्यापेक्षा जास्त नसतात. काय हवंय असं म्हणल्यानंतर 50 गोष्टी येऊ शकतात. पण काय नकोय म्हणल्यानंतर खूप नॅरो सर्च होतो आणि सोपं जातं. या शुअर. थँक्यू सो मच काकी. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. हाय ऑल, नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत डायरेक्टर ऑफ अनुरूप तन्मय कानेटकर आणि आपण त्यांना विचारूया की त्यांचा बर्लिनमधला एक्सपिरियन्स अनुरूपचा कसा होता ते. हाय दादा, नमस्कार. हाय. तर मला तुम्ही सांगू शकाल का थोडक्यात की अनुरूपचा लाईक प्रोग्रेस कसं होत आहे आणि इथे तुम्हाला बर्लिनमध्ये कसा एक्सपिरियन्स होता? सो बर्लिन एक्सपिरियन्स खूपच मस्त होता. आम्ही पहिल्यांदाच बर्लिनमध्ये इव्हेंट केला आणि ऑलरेडी आम्ही अमेरिकेत केला आहे, ऑस्ट्रेलियात केला आहे, कॅनडामध्ये केला आहे आणि युरोपमध्ये यायचंच होतं आणि हा पहिलाच एक्सपिरियन्स असूनही खूप छान रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आणि आम्हाला खूप छान वाटतं. ओके. आणि तुम्ही काही टिप्स द्याल का की जे लोक आता जस्ट लाईक बघतायत, लाईक मुलं किंवा मुली जे बघतायत अनुरूपवरती की प्रोफाईल कसे असावेत, तर त्याच्यासाठी काही छान टिप्स तुमच्याकडून मिळाले तर बरे होईल. आय थिंक 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे तुम्ही स्वतः रेडी आहात का लग्नासाठी, इथपासून स्वतःला प्रश्न विचारा की मी त्या ट्रान्झिशनसाठी रेडी आहे का. असेल तर मी कसा आहे किंवा मी कशी आहे आणि त्यानुसार एक्सपेक्टेशन सेट करा. काहीतरी बॉरोड एक्सपेक्टेशन्स घेऊ नका, कारण मग त्याचा काही वर्क होत नाही आणि आपल्याला परफेक्ट व्यक्ती नको आहे, आपल्याला अनुरूप व्यक्ती हवी आहे जी कम्पॅटेबल असते. त्यामुळे परफेक्शनच्या मागे जाऊ नका, कम्पॅटेबिलिटीच्या मागे जा आणि ते तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्हाला स्वतः आपण कसे होते कळेल. ती क्लॅरिटी असेल तर इट वुड बी मच इझियर फॉर यू टू फाइंड द अनुरूप पार्टनर. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.